हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। वैभव नायकवडींना सर्व संस्थातून बेदखल करणार। गौरव नायकवडी। हुतात्मा कारखान्यावर 26 दिवसापासून आंदोलन सुरूच। हुतात्मा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन वैभव नायकवडी यांच्या राजीनाम्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाने आता अधिक आक्रमक रूप धारण केले असून हुतात्मा उद्योग समूहातील प्रत्येक संस्थेतून वैभव नायकवडी यांना बेदखल केले जाईल, असा इशारा गौरव नायकवडी यांनी दिला आहे। गेल्या 20 वर्षात वैभव नायकवडी यांनी समूहातील सर्व संस्था खिळखिळ्या केल्या आहेत, असा पुनरुच्चार करत त्यांनी कारखाना प्रशासनावर जोरदार टीका केली। वैभव नायकवडी यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाचा आज 26वा दिवस होता। यावेळी बोलताना गौरव नायकवडी म्हणाले की हुतात्मा कारखाना आतापर्यंत वेगवेगळ्या चांगल्या कारणांमुळे राज्यात पहिल्या क्रमांकावर होता, मात्र आज तो केवळ भ्रष्टाचारात पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे आणि याचे सर्व श्रेय वैभव नायकवडी यांना जाते। आंदोलकांनी पावसाची शक्यता लक्षात घेऊन आंदोलनाच्या मंडपावर पत्रे घातले आहेत। याचे संदर्भ देत त्यांनी आता वैभव नायकवडी यांना घरी बसून पत्रे मोजावे लागतील, असा टोलाही लगावला। दरम्यान आगामी गाळप हंगामाच्या तयारीसाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने दिलेल्या 30 पैकी 26 कोटी रुपये आज कारखान्याच्या वतीनं तोडणी वाहतूक यंत्रणा उभारण्यासाठी वाटप करण्यात आले। या प्रसंगी केदार नायकवडी यांनीही आक्रमक भूमिका मांडली। कारखान्याचा आगामी हंगाम सुरू होऊ नये यासाठी वैभव नायकवडी जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत आणि त्यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्जालाही अडचणी आणल्या आहेत, असा आरोप त्यांनी केला। मात्र आम्ही थांबणार नाही, तुम्हाला उद्ध्वस्त केलं जाईल आणि आगामी हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व आवश्यक साधने उपलब्ध करून दिली आहेत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। संभाव्य पावसाची लक्षता गृहीत धरून ठिय्या आंदोलनाचा मंडप आता पूर्णपणे वॉटरप्रूफ करण्यात आला आहे। केवळ वैभव नायकवडी यांचा राजीनामा घेतल्याशिवाय इथून माघार नाही, असाच खंबीर संदेश यातून आंदोलकांनी दिला आहे। या संघर्षामुळे वाळवा तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे।